तर आत्ताची ही थेट दृश्य आता आपण पाहतोय। उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होतात। रतन टाटा यांच्यावरती थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्याआधी त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। सर्वसामान्य व्यक्तींपासून उद्योग जगतातील बडे व्यक्ती आणि प्रसिद्ध आपापल्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचतात। रतन टाटा यांची कायमच स्मरणात राहणारी प्रत्येक आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहिलेली आहे। त्यांना भेटलेली किंवा न भेटलेली प्रत्येक व्यक्ती, त्यांच्याबद्दलचे किस्से, त्यांच्याबद्दलच्या आख्यायिका अनेक जणांनी ऐकलेल्या आहेत। अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यांच्यासोबत काही क्षण घालवलेले आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांची आठवण कायम राहिलेली आहे। ते केवळ एक उद्योगपती नव्हते, तर समाजासाठी मोठं काम त्यांनी कायमच केलेलं आहे। त्यामुळे एक दानशूर व्यक्ती म्हणून ते संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत। त्यामुळे देशासोबतच जगभरामधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते। रतन टाटा यांचं काल रात्री निधन झाल्यानंतर आज सकाळपासूनच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेकांनी हजेरी लावलेली आहे। जगभरामध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीचा गौरव नेहमीच केला गेला। अलौकिक असं हे व्यक्तिमत्व आणि सामाजिक भान राखून कायम समाजासाठी काहीतरी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले रतन टाटा यांच्या अनेक जणांनी आठवणी सुद्धा जागवलेल्या आहेत। ज्या पद्धतीने टाटा उद्योग समूहाचे ते नेतृत्व करत होते, टाटा उद्योग समूहाला एक उत्तुंग भरारी देण्यासाठी ते काम करत होते, त्याच पद्धतीने आपल्या उद्योग समूहातील प्रत्येक कामगाराच्या हितासाठी सुद्धा ते नेहमी झटत होते। अतिशय प्रेमळ, सोज्वळ, विनम्र आणि अगदी सर्वसामान्य व्यक्तीलाही आपलीशी वाटावी अशी ही व्यक्ती। आणि आज प्रत्येक भारतीय व्यक्तीला आपल्याच घरातली एक व्यक्ती आपल्याला सोडून गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आलेली आहे। आणि अशा या उत्तुंग व्यक्तीला निरोप देण्यासाठी देशभरातले व्यक्ती पोहोचलेले आहेत। अभिनेता आमिर खान सुद्धा रतन टाटा यांच्या अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेला आहे। याआधी अमित शहांनी सुद्धा रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा रतन टाटा यांना आदरांजली वाहिलेली आहे। सुप्रिया सुळे, शरद पवार हे सुद्धा रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले होते। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांच्या निधनाची माहिती मिळताच शोक व्यक्त केलेला आहे। रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेतृत्व, एक दयाळू व्यक्तिमत्व आणि एक विलक्षण माणूस होते। त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व दिलं। त्यांचं योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेलं। नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगलं बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले, अशा शब्दामध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिलेली आहे। तर आत्ताची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। रतन टाटा यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिनेता आमिर खान पत्नी किरण राव सोबत या ठिकाणी पोहोचलेला आहे। आणि यासोबतच उद्योग जगतातील अनेक महत्त्वाचे बडे नेतृत्व, बडे उद्योगपती हे सुद्धा या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले होते। खरं तर रतन टाटा अविवाहित होते, मात्र त्यांचे लहान भाऊ आणि त्यांची मुलं यांच्याकडे यांचं सांत्वन करण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी पोहोचतात। तर आम्ही देव पाहिला नाही, मात्र आमचा देव माणूस आज हरपला। आज ही प्रतिक्रिया टाटा समूहामध्ये काम करणारे कर्मचारी व्यक्त करतात। पंक्तीला बसून रतन टाटा जेवायचे, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांबद्दल त्यांना आस्था असायची असं सांगत टाटा समूहातील कर्मचारी भावुक झाले आणि त्यांनी रतन टाटांसंदर्भातल्या आपल्या आठवणी जागवल्या। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी।
इंसान और हम सब उनको बेहद मिस करेंगे, बेहद मिस करेंगे। तो कोई ऐसी मेमोरी जो आप याद करना चाहेंगे, सब बताना चाहेंगे आपके बीच? तर रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अभिनेता आमिर खाननं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करतानाच आपण सगळेच त्यांना आठवणीमध्ये जागवत राहू असं त्यांनी म्हटलंय. He has made India visible globally. As an industrialist, he had a great vision. He started around 100 countries his operation. First company globally visible. That is achievement, that is his footprint. If you go through anything, Tata Group is there. Either Tata Sons, or Tata TCS, or you can say so many things. Everything they are there. And also is a very good human being. Not only earning money, spending money for ethical way, and also social cause. He has fulfilled. When I request him to start one cancer hospital in Tirupati, he has done it. Even in Hyderabad, one cancer hospital, Basava Tarakam, he has given some money. Like that. तर रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध क्षेत्रामधले उद्योगपती, अनेक महत्त्वाचे नेतृत्व, राजकीय व्यक्ती सुद्धा या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांनी एकूणच देशाला ज्या विकासाच्या टप्प्यापर्यंत पोहोचवलेला आहे टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून, त्या संदर्भात प्रत्येक व्यक्ती आपण त्यांचे ऋणी आहोत अशीच भावना व्यक्त करतात. त्यांनी जेव्हापासून टाटा समूहाच्या चेअरमन पदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून त्यांनी टाटा समूहाच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि यासोबतच टाटा समूहाकडून सामाजिक उपक्रम कशा पद्धतीने राबवले जातील, चॅरिटेबल ट्रस्ट मधून कशा पद्धतीने समाजासाठी काम केलं जाईल यासाठी सुद्धा ते कायम प्रयत्नशील राहिले. रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरामधून शोक व्यक्त केला जातोय. प्रत्येक व्यक्ती आज आपल्या घरातली व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे अशा भावना व्यक्त करतेय. त्यांच्यासोबत काम करणारी व्यक्ती, त्यांना ओळखणारी व्यक्ती, मग ती कोणत्याही माध्यमातून असो, अगदी त्यांच्या बातम्या ज्यांनी वाचलेल्या आहेत, त्यांच्याबद्दलच्या आख्यायिका ज्यांनी ऐकलेल्या आहेत, रतन टाटा यांच्या स्वभावातल्या गोष्टी ज्यांना ज्यांना माहिती आहेत, त्या प्रत्येकाला आज त्यांचा हुंदका दाटून आलेला आहे. त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या स्मरणात आहेत आणि प्रत्येकालाच असं वाटतंय की रतन टाटा हे आपल्याच घरातली एक व्यक्ती होते आणि ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. रतन टाटा यांनी आपल्या उद्योग समूहाला अलौकिक अशा स्थानावरती तर घेऊन गेलेच, यासोबतच आपण देशाचे कायम पाईक आहोत ही भावना मनामध्ये ठेवून, जी टाटा समूहाची आणि टाटा कुटुंबियांची कायमच भावना राहिलेली आहे, तीच भावना त्यांच्या मनामध्ये सुद्धा कायम होती. त्यामुळे टाटा हे केवळ नाव नाही तर प्रत्येकाच्या मनातला विश्वास सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं या समूहावरचा जागृत आणि तेवत ठेवला. तर एका उद्योग पर्वाचा खरं तर अस्त झालेला आहे आणि रतन टाटा यांची एकूणच त्यांचं आयुष्य कसं होतं हे जाणून घेऊयात आपण. 1937 ते 2024च्या या काळामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये झालं. 1955 साली न्यूयॉर्क सिटीमधील रिव्हरडेल कंट्री स्कूलमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर 1959 मध्ये न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठामधून आर्किटेक्चरची पदवी त्यांनी घेतली. 1962 साली वयाच्या 24व्या वर्षी टाटा स्टीलच्या दुकानामध्ये कर्मचारी म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात टाटा एअरलाइन्स आणि टाटा इंडस्ट्रीजमध्ये विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. 1991 ते 2012 या काळामध्ये टाटा समूहाचे ते अध्यक्ष झाले. ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या काळामध्ये टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष ते होते. 2000 साली पद्मभूषण, 2008 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2009 साली ब्रिटिश साम्राज्याचा ऑनररी
नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर हा सन्मान सुद्धा त्यांना मिळाला. 2009 साली इटली सरकारचा इटालियन रिपब्लिक ऑर्डर ऑफ मेरिट ग्रँड ऑफिसर हा पुरस्कार त्यांना सन्मानानं प्रदान करण्यात आला. 2012 साली जपान सरकारचा ग्रँड कॉर्डन ऑफ द ऑर्डर ऑफ द रायझिंग सन पुरस्कार हा सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर 2016 साली फ्रान्स सरकारने लीजन ऑफ ऑनर कमांडर या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. 80 देशांमध्ये सध्या टाटा ग्रुपच्या कंपन्या आहेत. कारकिर्दीत टेटली, जॅग्वार, लँड रोवर आणि कोरस सारख्या कंपन्यांची त्यांनी खरेदी केली. नॅनो या गाडीची निर्मिती करून सामान्य माणसाला परवडेल अशी कार तयार करण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. सर रतन टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून ते कायम समाजसेवा करत राहिले. तर रतन टाटा यांनी आपल्या उद्योग समूहासंदर्भात 5 मोठे निर्णय घेतलेले होते आणि ते नेहमीच चर्चेमध्ये राहिले. टाटा समूहामध्ये निवृत्ती धोरण त्यांनी लागू केलं, त्यामुळे तरुणांचा ग्रुपमध्ये समावेश झाला. तर निर्णयांचं केंद्रीकरण करत हेडक्वार्टरला मजबूत केलं. टाटा ब्रँड वापरण्यासाठी ग्रुप कंपन्यांनाही रॉयल्टी द्यायला लावली. नव्या उद्योगात प्रवेश केला. टेलिकॉम, फायनान्स, कार सारख्या सेक्टरमध्ये सुद्धा टाटाने मोठं नाव कमावलं. जागतिक कंपन्या किंवा ब्रँडची त्यांनी खरेदी केली आणि टाटा समूहाचा आवाका सुद्धा वाढवला. सामान्यांच्या गाड्या त्यांनी बनवल्या, सामान्यांना परवडणाऱ्या गाड्या बनवल्या. इंडिका, नॅनो या गाड्या सुद्धा त्यांनी तयार केल्या. याशिवाय बजेट हॉटेल्सची सुद्धा निर्मिती केली.